अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आता व्यक्त होतोय। खरातनं आपल्या भावाला 2022 साली दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती आहे। अशोकचा भाऊ दिलीप खरात सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी गावातील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे। केसरकरांना मध्यस्थी टाकत हे आयडी मिळवून दिल्याची शिक्षण विभागात जोरदार चर्चा आहे। तर शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अशोक खरातच्या भावाचा सहभाग असल्याचा आता संशय व्यक्त होता। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, हेच जर खरं असेल तर केसरकरांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत। बरोबर आहे, अशी एक चर्चा शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या सुरू आहे। कारण जे शालेय शिक्षण मंत्री, तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अशोक खरात याच्याशी एवढे जवळचे त्यांचे संबंध होते, घनिष्ठ संबंध होते आणि अशोक खरात याच्याच भावाकडे शालार्थ आयडी आहे। त्यामुळे आणि त्याचा कालावधी देखील 2022च्या आसपासचा आहे। यावरून अशी चर्चा सध्या सुरू आहे की त्याला शिक्षण विभागामध्ये त्याचा दबदबा होता आणि त्या माध्यमातून त्याच्या भावासह इतरांना देखील शालार्थ आयडी हे प्रमाणपत्र देण्यात आलंय का, हा संशय आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता SITच्या माध्यमातून इतर सर्व अंगाने तपास चालू आहे। त्यामध्ये आता शिक्षण क्षेत्र देखील खेचलं जाऊ शकतं आणि या संदर्भातला देखील आता तपास येत्या काळामध्ये होणार आहे। नक्कीच या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।